नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण साबुदाण्यापासून आणि बटाट्यापासून थालीपीठ कशी बनवायची ते बघू। त्यासाठी मी घेतलेले 1 वाटी साबुदाणे, उकडलेले बटाटे, 2 मोठे मोठे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरच आणि चवीनुसार मीठ। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। भिजत घातलेले साबुदाणे, उकडलेले 2 बटाटे आणि हिरवी मिरच, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। ह्या मिश्रणाला आपण मस्त असं एकजीव करून घेऊ। हे बघा, मस्त असं एकजीव करून घेतलंय। असा गोळा तयार झालाय त्याचा। आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आता आपल्याला, मी इथं सिल्वर पेपर घेतलाय, तुम्ही साधा कागदही घेऊ शकता, पिशवीचा कागद व्हाईट वाला, आणि कापडही घेऊ शकता। मी इथं सिल्वर पेपर वापरलेला आहे। आता आपल्याला त्या पेपरला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा चपाती सारखा असं गोल आकार द्यायचा त्याला, तेलाचा हात लावून, जेणेकरून ते आपल्या हाताला चिपकायला नको। हे बघा, मस्त असं थालीपीठ आपलं तयार आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवू, त्यावर थोडंसं तेल, थालीपीठ तो अशा प्रकारे टाकून द्यायचं। बाजूने मस्त 5 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं त्याला लालसर। मग दुसऱ्या बाजूला पलटायचं आपण दुसऱ्या बाजूला मस्त असं पलटवून घेतलंय। त्यावर एकदम थोडं असं तेल टाकायचं। अजून 5 ते 10 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं त्याला, जेणेकरून तो आत शिजेल। अशा प्रकारे आपलं थालीपीठ मस्त झालं। एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्याला। तशाच प्रकारे आपल्याला बाकीचे थालीपीठ पण करून घ्यायचे, हाताने पण करू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार आहे। तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।